नेमकी काय मदत जाहीर केलेली आहे आणि आज जळगावला सुद्धा आम्ही पाहणी केली, त्यानंतर पारोळ्याला सुद्धा मी जोडवलं तालुक्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये, आणि त्यानंतर आता अंमळनेरला या ठिकाणी आलो. अंमळनेर शहरामध्ये खरंच अतिशय भयंकर परिस्थिती, म्हणजे मला वाटतं की सगळेजण सांगतात की अशी परिस्थिती यापूर्वी कधी झाली नाही. इतकं पाणी, इतका पाऊस पडला, पण सगळ्या बाजूला पाऊस पडल्यामुळे सगळं पाणी नद्यांचं नाल्यांचं एकवटलं आणि ते या शहरामध्ये आलं. आणि त्यामुळे घरामध्ये 5-5 फूट 6-6 फूट पाणी त्या ठिकाणी झालं. गल्ल्यांमध्ये 7-8 फूट पाणी होतं, 10-10 फूट पाणी त्या ठिकाणी होतं. आणि त्यामुळे खूप नुकसान लोकांचंही झालेलं आहे. जनावरं काही वाहून गेलेली आहेत. इथे आपण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या ठिकाणी आलेलो आहे. इथे तर सगळं नुकसान, खूप मोठं नुकसान, हजारो क्विंटल माल या ठिकाणी पाण्याखाली गेलेला आहे व्यापाऱ्यांचा. इकडनं भिंत तुटली, ती तोडावी लागली, कारण वाल्यामध्ये एवढं पाणी झालं होतं की ही भिंत तोडली नसती, पाणी इकडनं व्हायला नसतं, तर मला वाटतं इकडं कॉलन्यामध्येच 15-15 फूट पाणी झालं असतं. आणि म्हणून ती भिंत तुटली, ती तोडावी लागली. आणि त्यामुळे इकडे जो माल होता तो अक्षरशः पोते सगळे पाण्यामध्ये वाहत तरंगत, कारण इथे 5-5, 6-6 फूट पाणी होऊन गेलं. आणि हे सगळे बाजारपेठेमध्ये सगळं अन्नधान्याची नासाडी झालेली आहे, सगळं ओलं झालेलं आहे, कारण मोठी बाजारपेठ इथली आहे. म्हणून व्यापाऱ्यांचंही मोठं नुकसान झालेलं आहे. त्याचे पंचनामे करण्याचे आदेश आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत. ज्या ठिकाणी पाणी शिरलं घरांमध्ये, त्या घरांमध्ये आम्ही पाणी शिरलं, त्याचं सगळं उघड्यावर पडला आहे संसार. सगळे कपडे ओले झाले, सगळं किराणा, धान्य, टेबल, खुर्च्या, कॉट, गाद्या सगळ्या ओल्या झालेल्या आहेत. काही ठिकाणी थोडेफार फॅन असतील, कूलर असेल, फ्रीज असेल, ते सगळं त्या ठिकाणी पाण्यामध्ये गेलेलं आहे. पण सगळ्यांना विशेष करून जी स्लम एरिया आहे समजा थोडा, त्यामध्ये खूप नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून आतापर्यंत 5,000 रुपये आपण देत होतो. आत्ताच मी सेक्रेटरीशी बोललो आहे, माननीय मुख्यमंत्री मुलाशी बोललो, त्यांना 10,000 रुपये तात्काळ मदत आपण या ठिकाणी जाहीर केलेली आहे. त्यांना मी 10,000 रुपये या ठिकाणी 1-2-3 दिवसामध्ये पंचनामे झाल्यावर 1-2 दिवसामध्ये आम्ही त्यांना पाठवू. त्याचबरोबर जनावरं जी वाहून गेलेली आहेत त्यांनासुद्धा 38,000-37,500 रुपये आपण त्या ठिकाणी देतो आहोत. त्यांचेही पंचनामे आपण करून त्यांना तात्काळ मी पैसे देणार आहोत. अनेक ठिकाणी आता नाल्यांचं रुंदीकरण करावं लागेल. शहरामध्ये एन्क्रोचमेंटमुळे, अतिक्रमणामुळे या ठिकाणी सगळे पाणी लोकांच्या घरामध्ये शिरतं आहे. लोकांनी बांधकामं करून घेतलेत, त्यांनी टपऱ्या ठेवून दिलेल्या आहेत. मला वाटतं त्या काढून त्या ठिकाणी नाल्यांचं रुंदीकरण करावं लागेल, म्हणजे भविष्यामध्ये पाऊस आला तर असं नुकसान पुन्हा होऊ नये. परंतु हा पाऊस, ही परिस्थिती ही पहिल्यांदाच अंमळनेरकरांनी बघितलेली आहे. पारोळ्यातल्या काही तालुक्यातल्या गावांनी त्या ठिकाणी बघितलेली आहे. आणि म्हणून ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना आम्ही सगळी मदत करणार आहोत. ज्यांची दुकानं पाण्याखाली गेलीत, ज्यांच्या टपऱ्या काही वाहून गेल्या आहेत, त्या सगळ्यांना मदत शासन या ठिकाणी करणार. जमीन जी आहे, अनेक ठिकाणी जमीन खरडून गेलेल्या आहेत, नदीकाठच्या, नाल्याकाठच्या, त्यांचेसुद्धा पंचनामे सुरू आहेत. त्यांनासुद्धा योग्य मोबदला आम्ही या ठिकाणी देणार आहोत. 4 जणांचा मृत्यू झालेला आहे. हो, त्यांच्या संदर्भात काय होईल? 4 जणांचा या ठिकाणी मृत्यू झाला आहे. एक इलेक्ट्रिक शॉक लागून या ठिकाणी गेला, एक भिंत पडून त्या ठिकाणी गेले बाबा, दुसरं काही पाण्यात एक जण वाहून गेलेला आहे. 4 जण या ठिकाणी गेलेले आहेत. त्यांना सर्वांना NDRFच्या निकषाप्रमाणे आम्ही त्यांना त्या ठिकाणी 5-5 लाख रुपये मदत देऊ. सर्व जिल्ह्यासाठी 10,000 रुपये आम्ही तात्काळ, ज्यांची घरं पाण्याखाली होती, 2 फूट 3 फूट 5 फूट पाणी होतं घरामध्ये, सगळं सामान ओलं झालेलं आहे, त्यांना 10,000 रुपये, 5,000 रुपयाच्या ऐवजी 10,000 रुपये आम्ही या ठिकाणी तात्काळ त्यांना देऊ. जिल्ह्यामध्ये नुकसानाची तुम्ही स्वतः पाहणी करता आहात, प्रत्यक्ष परिस्थिती फील्डवरून तुम्ही आज बघतायत. भाऊ, बऱ्याचशा शेतकऱ्यांचं जवळपास संपूर्ण शेतीचं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सरसकट पंचनामे करून सरसकट सर्व नुकसान नाही, ज्यांचं सगळं नुकसान झालेलं आहे 100% त्यांना मी सरसकट देणार आहे. सरसकट त्याच्यामध्ये काही फार कपाशी झाडू उभं आहे, मग काही 2 पडलेले आहेत, असं काही होणार नाही. तेवढं सरसकट अनेक ठिकाणी जमिनीत वाहून गेलेल्या आहेत, पीक सगळं आडवं झालेलं आहे आणि पीक छोटंच आहे, कारण उशिरा पेरण्या झाल्यात आपल्याकडे. आणि म्हणून सगळ्यांना आम्ही त्या ठिकाणी मदत करू. शेतीचं नुकसान ऑलरेडी झालेलं आहे. शेतीचं नुकसान झाल्यानंतर आता ते शेती करू शकणार नाही परत. आता तर त्यांच्यासाठी दुसरी काही नियोजन, ज्यांची जमीन वाहून गेलेली आहे, खरडून वाहून गेलेली आहे, त्यांना योग्य मोबदला आम्ही त्या ठिकाणी देऊ. आणि जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत. आपली जी गाळयुक्त शेती, गाळमुक्त धरण, यातून आम्ही त्यांना त्यासाठी निश्चित मदत करून त्यांची जमिनी भरून देण्यासाठी रोजगार हमी योजनेतून, नरेगामधून आम्ही त्या ठिकाणी निश्चित मार्ग काढू. स्थलांतर झाल्याचंही पाहायला मिळतं, त्यांच्यासाठी काही आहे? नाही, ज्यांच्या घरामध्ये पाणी होतं त्यांनी तात्पुरतं स्थलांतर केलेलं आहे. ते आता घरात यायला लागलेले आहेत किंवा 1-2 दिवसामध्ये येतील. पण ज्यांची घरं पडलेली आहेत त्यांना भरीव मदत आम्ही नवीन घर बांधण्यासाठी त्या ठिकाणी देणार आहोत. ज्यांची घरं पडण्यासारखी आहेत त्यांनासुद्धा वेगळी मदत देणार आहोत. आणि ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, त्यांचं सामान ओलं झालेलं आहे, सगळं आतलं किराणा असेल, गादी असतील, सादरी असतील, काय काही वाहून गेलेत भांडे त्या ठिकाणी, त्यांनासुद्धा आम्ही तात्काळ 5,000 रुपयाच्या ऐवजी 10,000 रुपये त्या ठिकाणी देणार आहोत. जी मुख्य वाहिनी होऊन गेली, अंमळनेरचा पाण्याचा प्रश्न हा दुर्लक्ष झालेला आहे, त्याच्यासाठी काय? निश्चित पाणी पुरवठ्याची योजना या ठिकाणी ज्या पाईपलाईनमधून आहे ती पाईपलाईनसुद्धा वाहून गेलेली आहे.
त्या ठिकाणी जाऊन आम्ही पाहणी केलेली आहे. गुलाब भाऊने सांगितल्या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत आणि DPCमधून त्या ठिकाणी आम्ही त्यांना मदत करणार आहोत. काय 1 कोटीपर्यंत खर्च लागेल, पण तात्काळ ते करावं लागणार आहे. नगरपालिकेकडे पैसे नाही, ज्या ते तांत्रिक अडचण कुठली येणार नाही. आम्ही सांगितलं तुम्ही काम सुरू करा, एक 5-7 दिवसात काम संपवा. MGPची तांत्रिक मदत लागेल ती त्याच्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी घेऊ आणि म्हणून कुठल्याही याच्यामध्ये आम्ही कमतरता पडू देणार नाही. तात्काळ पाणी पुरवठा योजना सुरू करू.